नवाब मलिक बीएमसी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समिती स्थापन। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह चौघांना अटक। अनधिकृत इमारतीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून मोठी कारवाई। कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम। सार्वजनिक नोटिसीद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या। हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश। योग्य तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कबूतरखान्याबाबत 20 ऑगस्टपर्यंत समिती स्थापन होईल आणि महिनाभरात अहवाल बीएमसीला सादर करेल। हायकोर्टाची माहिती। तर पुढील सुनावणी 4 आठवड्यांनंतर होणार। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल। माधुरी हत्तीनी प्रकरणाची सुप्रीम कोर्टात उद्याही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नसल्यानं नव्या तारखेकडे लक्ष। ओडिसाच्या पुरीतील जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी। पोलीस अलर्टवर। भाविकांमध्ये भीतीचं वातावरण। परिक्रमा मार्गावरील एक मंदिरावरती धमकीचा मजकूर आढळला। अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार बॅटिंग। शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं कपाशी, तूर, सोयाबीन पिकाला मोठा फटका। तर वर्ध्याच्या आर्वीतील जुनी वस्ती परिसरात नाल्याचं पाणी घरात शिरलं।